This House unanimously resolves that the government take immediate and effective steps to protect, conserve and develop the historic Mardangarh Fort in Ponda Taluka in recognition of its deep historical importance and also to boost tourism. The resolution is before the House. You have to speak. You don't want to speak anything. Will you? He has moved now. स्पीकर सर, या सभागृहामध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव आलेला आहे. मी दाजी साळकरांचं अभिनंदन करू इच्छितोय, कारण एवढी वर्ष ज्या मर्दनगड ही एक शौर्याची गाथा संपूर्ण भारतामध्ये आणि विशेष करून गोव्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं होणाऱ्या पोर्तुगीजांच्या अत्याचारी आणि जुलमी राजवटी विरुद्ध जे धर्मांतर अनेक तऱ्हेचा छळ ज्या पोर्तुगीजांनी इथं गोव्यामध्ये उच्छांद मांडलेला होता, निरपराध लोकांना बळजबरीनं हातखांबो या जागेवर त्यांचे हात कलम करून त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं. अनेक मंदिरांची नासाडी केली जात होती आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केलं आणि धर्मांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या देवदेवळांची रक्षण करण्यासाठी, ही विटंबना थांबवण्यासाठी पोर्तुगीजांच्या विरुद्ध बंड केलं. म्हणून हा त्याचा पूर्व इतिहास आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करता करता त्यांनी आपल्या गोव्याचा आक्रोश त्यांच्या कानावर गेला आणि त्यांनी इथं स्वारी केली. आज मर्दनगड हा एकमेव किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज इथं आले आणि त्यांनी त्या किल्ल्यावर महत्वपूर्ण अशा शौर्याच्या गाथा घडवल्या. संपूर्ण आपल्या किल्ला मर्दनगड हा आज फोंडा तालुक्यामध्ये जे आपलं आजचं आयडी हॉस्पिटल आहे त्याच्या वरती जो डोंगराळ भाग आहे तिथं आहे. अजूनही आपल्या सगळ्या गोमंतकीयांना मर्दनगड या किल्ल्याची माहितीही नाही आहे. पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी आणि पोर्तुगीजांच्या कारवाया तिथंच अडवून ठेवण्यासाठी तिथं फोंड्यामध्ये एक कोट होता आणि तो आयडी हॉस्पिटलच्या जवळ होता. परंतु त्यावर हल्ले व्हायला लागले, पोर्तुगीज मराठ्यांच्या विरोधात लढायला लागले. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना वाटलं की हा किल्ला आपण हा किल्ल्याचा जे ठिकाण आहे ते आपण वर दिलं पाहिजे. त्यामुळे संपूर्ण या प्रदेशावर ज्या मराठ्यांची सत्ता होती तो आपल्या निगराणीखाली येईल आणि तो आपल्या कब्जामध्ये राहील. एखाद्या वेळी मराठ्यांच्या विरोधात युद्ध झालं, आक्रमण झालं तर त्या किल्ल्यावरून संपूर्ण परिसर त्यांना दिसता येईल आणि परत आक्रमण करता येईल. आपली शस्त्र सामुग्री सुरक्षित ठेवता येईल. अशा पद्धतीनं त्या किल्ल्याची बांधणी झाली. आजही आज हा प्रस्ताव इथं सभागृहामध्ये येतो आहे सभापती महाशय, पण त्याच्या अगोदर सविस्तर त्याची माहिती करून घेण्यासाठी मी काल त्या किल्ल्यावर आमचं म्हणजे ट्रॅकिंग केलं. या किल्ल्यावर जाताना सुमारे 101 कार्यकर्ते, मर्दनगड संवर्धन अभियान समिती, अपराध समिती, जगदंब ढोलताशे पथक यातील काही कार्यकर्ते या किल्ल्यावर आम्ही गेलेलो होतो. म्हणूनच परंतु तिथं गेल्यानंतर आम्हाला एक गोष्टीची जाणीव झाली. हा किल्ला अत्यंत दुर्गम भागात आहेतच, परंतु तिथं चालत जायला साधारणतः 40 मिनिटं लागतात. 3 किलोमीटरचा हा परिसर डोंगराळ भाग आणि मी तिथं गेल्यानंतर त्या किल्ल्याचे अवशेष बघितल्यानंतर मन अगदी खिन्न झालं. कारण
जो किल्ला पोर्तुगीजांनी परत एकदा मराठ्यांच्या हातून परत घेतला म्हणजे 18व्या शतकामध्ये, आणि त्या किल्ल्याची नामोनिशाणी मिटवण्यासाठी सतत 19 दिवस तिथं जिलेटिनचा मारा केला. त्यामुळे त्या किल्ल्याचा एक अंशही तिथं राहता कामा नये. कदाचित कुणालाही दुसरी सत्ता येईल आणि या किल्ल्यावरनं परत एकदा पोर्तुगीजाविरुद्ध बंड करेल ही भीती त्यांना सतावत होती. म्हणून तिथं गेल्यानंतर मला पूर्णपणे खात्री पटली की या किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे, कारण हा किल्ला अनेक ऐतिहासिक गोष्टीचा, अनेक शौर्याचा साक्षीदार आहे. म्हणूनच इथपर्यंत येण्या अगोदर आज काही सभागृहातील सभासदांनाही माहीत नसेल अशा काही गोष्टींचा मी उलगडा करणार आहे. सन 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडणे डिचोली सत्तरी हा भाग आदिलशहाकडून जिंकून घेतला. 19 नोव्हेंबर 1617 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धर्म व राजकारण याचा जाब विचारण्यासाठी स्वारी केली. सन 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कदम राजाचे कुलदैवत गोव्याचे राजदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराचं निर्माण केले. नाही, मी संपूर्ण माहिती सांगतोय, त्याच्यानंतर ज्या सभासदांना, आदरणीय सभासदांना याच्यावर भाष्य करायचं असेल तर ते करू शकतात. 13 मे 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून प्रांत फोंडासह कारवार, अंकोल्यापर्यंत हिंदवी स्वराज्याला जोडून घेतले. सन 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिणेमधील बाळली गावामध्ये, जिथं आपण 66 म्हणजेच सालसेट मधून ज्या स्वाऱ्या होत होत्या ते थोपवून धरण्यासाठी एक अत्यंत महत्वाच्या किल्ल्याची बांधणी केली. उंचावटवर असलेल्या आणि आपल्या समुद्राला टेकून असलेल्या एका महत्वाच्या ठिकाणी त्याने आपला हवालदार बाळली महालातील त्याने तिथं किल्ल्याची बांधणी, आज आपण बेतुल किल्ला म्हणून त्याला ओळखतो आहोत. माझ्याच कारकिर्दीमध्ये आम्ही तिथं शिवराज्याभिषेक आणि शिवजयंती पण साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज व संभाजी महाराजांचा संघर्ष अत्यंत जोरदारपणे गोव्याच्या भूमीत झाला. पोर्तुगीज व मोगल यांची युती झाली आणि संभाजी महाराजांच्या विरोधात हा लढा पुकारला गेला. आणि ती युती होऊनही संपूर्ण कोकणपट्टी जिंकून घेण्यासाठी या योजना आखल्या जात होत्या. पोर्तुगीजांनी फोंडा जिंकण्याची तयारी करत 1 नोव्हेंबर 1683 रोजी फोंडा कोटावर हल्ला केला. जे मी मगाशी सांगितलेलं फोंडा अगदी सपाटीवर असलेले हा कोट, म्हणजे त्याला गडकिल्ला म्हणत होते, तो सोडून आपल्या कोंड्याच्या बचावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वायुवेगाने घोडदौड करत ते फोंड्याला आले आणि पोर्तुगीजांना फोंड्यातून त्यांनी हुसकावून लावले. तसेच दुर्भाड येथे गाडून त्यांनी कत्तल पण त्या पोर्तुगीजांचे जे काही गव्हर्नर होते त्यांची कत्तलही केलेली होती. आणि पोर्तुगीज गव्हर्नर तिथं जखमी होऊन पळूनही गेलेला. फोंडा शहरातून पोर्तुगीजांना हाकलून लावल्यानंतर फोंडा शहराचे शत्रूपासून बचाव करण्यासाठी जुना फोंडा कोट काढून आता ज्या ठिकाणी मर्दनगड आहे त्या किल्ल्याची बांधणी झालेली आहे. मर्दन या शब्दाचा अर्थ असा आहे, आपण कालिया मर्दन म्हणतोय, महिषासुर मर्दनी म्हणतोय, म्हणजे दुष्टांचा संहार करण्याचं एक क्षेत्र म्हणजे ते मर्दनगड. म्हणूनच या किल्ल्याला अत्यंत महत्व आहे. जे दुष्ट आम्ही आज संबोधतो आहोत की आपल्यावर जुलमी राजवट ज्यांनी केलेली, परकीय राजवट जी होती, त्या दुष्टांचा संहार करण्याचं ठिकाण म्हणजे मर्दनगड आहे. फोंड्यातून पोर्तुगीजांचा पराभव करून हाकलून लावल्यानंतर संभाजी महाराजांनी 23 नोव्हेंबरच्या रात्री अचानक जुवे बेटावर पोर्तुगीजांची राजधानी शेजारी असलेल्या किल्ल्यावर हल्ला करत तो किल्ला ताब्यात घेतला. आज आपण जो जुवे फोर्ट म्हणतोय तो संभाजी महाराजांनी बांधलेला नव्हता, तो फोर्ट पोर्तुगीजांनीच बांधलेला होता. परंतु मर्दनगडावर आपलं राज्य प्रस्थापित करून त्यांनी त्यावर हल्ला केला आणि तो गडही काबीज केला.
हल्लीच आपण त्या जुवे बेटावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पण साजरी केलेली आहे आणि तिथं भगवा फडकावलेला आहे. ज्यावेळी 24 नोव्हेंबरच्या सकाळी पोर्तुगीज गव्हर्नर जुवे बेटावर चालून आला असता स्वतः संभाजी महाराजांनी घोड्यावर स्वार होत पोर्तुगीजांना जुवे बेटावरून पळवून लावले व त्यांची कत्तल केली. त्यावेळी पोर्तुगीजाचे स्वैरव बहिरे झाले. त्यांचे जे गव्हर्नर होते ते पळून जाण्याच्या बेतात होते. त्यांनी त्या खाडीत उडी टाकली आणि पाठोपाठ संभाजी महाराज आपल्या घोड्यासह त्या खाडीत उडी टाकली. पाठीमागे संभाजी महाराज लागलेत हे बघितल्यानंतर त्यांनी ते मानसीचे दार खोललं. पोर्तुगीज ते पळून गेले आणि पाठोपाठ एक मोठ्या पाण्याची लाट आली आणि त्यामुळे संभाजी महाराजांचा घोडा आणि संभाजी महाराज पोहत दुसरीकडे गेले आणि त्यांचा बचाव करण्यात आला. आणि त्या वेळेला पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या आक्रमणातून सुटका करून घेतली. हाच मर्दनगड 1683 नंतर ते 1753 पर्यंत परत एकदा पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. आणि या वेळेला आपल्या मराठ्यांची सत्ता होती, पेशवे होते, त्यांच्या विरोधात लढले. 53 ते 1756 ते 1763 मध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि पुनश्च या मर्दनगडावर पोर्तुगीजांची सत्ता आली दुर्दैवानं. आणि त्याच्यानंतर मी जो प्रसंग सांगत होतो, पोर्तुगीजांनी एवढा हिसका घेतलेला होता की ह्या गडावर जर परत गड साबूत ठेवला तर काही होऊ शकतं, सत्ता आपल्या हातून निसटू शकते. म्हणून सतत 19 दिवस त्याच्यावर मारा करून त्या किल्ल्याचे छिन्न विछिन्न करून टाकले. आणि काल ज्या वेळेला मी तिथं गेलेलो त्यावेळेला ते दगड पाहिल्यानंतर मन छिन्न होत होतं. विखुरलेले सगळे अवशेष इथं पडलेले आहे. एक मोठी विहीर दिसते आहे. वर शस्त्र साठवण्यासाठी केलेलं त्यांचं ते काम दिसत आहे आणि एक मंदिराचे अवशेषही तिथं दिसत आहेत. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. म्हणूनच आज आणखीन एक अजून शौर्यगाथा म्हणजे 18 जून 1755 मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोणदिड आल्वा यांनी मर्दनगड जिंकण्यासाठी आक्रमण केले असता मराठा किल्लेदार येसाजी राम हुपरीकर यांनी जोरदार लढाई करत पोर्तुगीज गव्हर्नरला ठारही केले होते. 1763 मध्ये पोर्तुगीजांनी मर्दगडावर फितुरी करत मर्दनगड जिंकून घेतला आणि सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. मर्दनगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गोव्यातील एकमेव किल्ला. हा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्य आणि धैर्याची साक्ष देणारा अत्यंत आपल्या इतिहासातील महत्वाचा ठेवा आहे. या भावी पिढीकडे हा इतिहास समजण्यासाठी या गडाचं रक्षण, संरक्षण आणि पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच हा किल्ला ज्या ठिकाणी सध्या आहे ती जमीन जी आहे ती वन खात्याची आहे. आधी मला वाटतं की ढवळीकर कुटुंबियांची होती आणि त्याच्यानंतर कोर्ट केसेस झाल्यानंतर ती वन खात्याकडे आलेली आहे. खूप मोठी एरिया आहे, वनक्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या किल्ल्याचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच लुकिंग ॲट द हिस्टोरिकल सिग्निफिकन्स ऑफ दी मर्दनगड, the archaeological remains and preservation of the heritage, I assure we will take up the अजून काही सभासदांना सभापती महाशय जर यावर भाष्य करण्याचं किंवा याच्या महत्वाच्या साक्षीमध्ये अजून काही सूचना करायच्या असतील ते करू शकतात. बरी गोष्ट त्यांनी मांडल्या त्याबद्दल दुभावना. पूण जो मांडटा ताणें पयलीं उलोवपाचें आनी मंत्र्यान मागीर उलोवपाचें अशें. पूण ताणें भाशण एकदम बरें केले बद्दल ताचें अभिनंदन करता. आनी फुडें प्रथा प्रायवेट मेंबर्स त्यातून पयलीं जो कोण मानता ताणें तें उलोवप, ताजे नंतर बाकीच्या आमदारांनी उलोवन त्या नंतर मंत्र्यान आन्सर दिवपाचें आसता. इतलेंच सांगता. स्पीकर सर, गेल्या 3 दिसा पयलीं
हांवें मर्दनगड फोर्टाचेर एक 0 आवर मेन्शन केल्लें आनी ते फक्त मेन्शनाचेर काल सकाळी एक सुंदर अशी घटना घडली आनी आमकां सगळ्यांकूच दिसून आयलें छायाचित्रा वयल्यान आनी वॉट्सॅपार की आमचे आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व खात्याचे मंत्री श्री सुभाष फळदेसाय हे थंय स्वता आपूण वचून एक वर थंय चडून तांणी थंय त्या मर्दनगड किल्ल्यार भगवो फडकायलो हाज्या खातीर तांचें हांव अभिनंदन करतां. आज आमी हिस्ट्री प्रिजर्व करपाच्या दृश्टीन उलयतात त्या खातीर हीच संदी साधून हांव आमचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचेंय अभिनंदन करतां कित्याक आज हिस्ट्री प्रिजर्व करपा मागिरूय बी अशेंच एक 0 आवर आनी कॉलिंग अटेन्शन हांवें लास्ट टायम घाल्लें की मराठ्यांचेर आज आमकां खूब कमी शिकपाक मेळटा नाल्यार आयकपाक मेळटा आनी बाकीचे जाणी आमचेर अत्याचार केला ते मुघल आसूं पुर्तुगीज आसूं तांचेर 10 पानां 11 पानां आसता आनी मराठ्यांचेर 2-2.5 पानां आसता आनी ती ही दुरुस्ती आमी करपाक जाय जाणे करून आमच्या सगळ्या पिडयेक फुडल्या पिळगेक आमची हिस्ट्री खरी कितें आसा ती कळपाक जाय हें हांवें मुखेलमंत्र्याक मांडिल्लें आनी रोखडेंच तें मान्य करून 11वी आनी 12वी पुस्तकां मदीं त्यो चेंजीस नेसेसरी चेंजीस करून जे जे योग्य आसा आनी जे जे आमकां कळपाक जाय म्हणजे ती रिवणांतली रॉक ग्रेविंग जावं नाजाल्यार कुंकळचे चिफ्टन्स मेमोरियल जावं हे सगळे छायाचित्रां आसून ते बुकांचेर आयले त्या खातीर हांव आमच्या मुखेलमंत्र्याचें मनकाळजांतल्यान अभिनंदन करतां. स्पिकर सर आज सुभाषबाईन बाकीच्यो सगळ्यो गोश्टी सांगल्या पण आमकां सगळ्यांकूच खबर आसा पुर्तुगीज ज्या काळार आशिल्ले तांच्या धार्मीक आनी राजकीय कट कारस्थानांक म्हणजे एक आक्रमक रित्यार लगाम घालपाचें काम जर कोणें केलें आसत तर ते छत्रपती शिवाजी महाराज आनी छत्रपती संभाजी महाराज हांणी 17व्या शतकान केल्लें आसा. गोंयान आमची संस्कृताय नाल्यार आमचे बाकीच्यो धर्म सांबाळपाचें जर काम केलां ह्या दोगूय महाराजांनी हें काम केल्लें आसा आनी तांच्या खातीर ताका खूब संघर्शूय करचो पडला इतलें इजी कांयच नाशिल्लें. आज आमी सगळेच म्हणटात आनी आमी उलयता आसतना आमी एका भाशणांनी सांगता आज खरें म्हणल्यार आमच्या देवळा वयल्यो कळसो म्हणजे कळस आमी जाका म्हणटात आनी आमच्या आंगणांतल्यो सपोज तुळस ती सुरक्षीत आसा जाल्यार ती ह्या दोगूय महाराजा खातीर आसा आनी त्याच्या खातीर ही विसर आमच्या फुडल्या पिळगेक कशीच विसर पडपाक जायना ती आमची सतत ध्यानान आसपा जाय. धर्म रक्षणा खातीर आनी आमच्या संस्कृतीच्या रक्षणा खातीर जे जे कार्य आज छत्रपती शिवाजी महाराज आनी छत्रपती संभाजी महाराजान केलां तें आमी केन्नाच आमच्या फुडल्या पिळगेक आनी आमी विसरूंक दिवपाक जायना. स्पिकर सर 17व्या शतकान आमकां सगळ्यांक खबर आसा हिंदवी स्वराज्याचे तर तोरण कोणें बांदलें तें छत्रपती शिवाजी महाराजान बांदलें. आज गोंया भितरूच पोंडा दरा दिवचल दरा धारबांदोड्या दरा केपें दरा सांगे दरा काणकोण दरा पोंडा दरा हे सगळे ह्या हिंदवी स्वराज्याचो भाग आशिल्लो आनी त्या खातीरूच आज आमकां इतलें सुंदर अशें वातावरण आज आमी जे हातून आसा ते हे सगळे हांचे त्रास काडिल्ले आनी आपलें हें केल्लें त्या खातीर आमकां पळोवपाक मेळटा. हांव सगळे हिस्ट्रीन वचपाना पूण काळांतरान छत्रपती शिवाजी महाराजाच्या दुर्दैवी अंता मागीर ताजो भार सगळो आज छत्रपती संभाजी महाराजान घेतलो आनी ताजोच भाग हो आज मर्दनगड हो किल्लो आसा आनी ह्या मर्दनगड किल्ल्याचें संरक्षण करप नाल्यार ताजें प्रिजर्वेशन करप हें अत्यंत गरजेचें आसा कित्याक आज आमी तांचे शौर्याची गाथा हे सगळे आमी जरी पळयलें जाल्यार ते प्रिजर्व करप आनी आमच्या फुडल्या पिळगे खातीर ते दाखोवन दिवप म्हणजे प्रॅक्टिकली दाखोवन दिवप हें चड गरजेचें आसा. स्पिकर सर आमी अशें म्हणटात की छत्रपती संभाजी महाराज गोंयान आयिल्ल्यानूच आमी सगळे सुरक्षीत उरले आमकां संरक्षण तांचें मेळ्ळें आनी त्या खातीर हे सगळे फोर्ट्स जे आसा तांचें संरक्षण करप चड गरजेचें आसा. छत्रपती संभाजी महाराजाचे धैर्याचे शौर्याचे आनी पराक्रमाचे एक साक्षीदार म्हणून हो आज मर्दनगड थंय आसा आनी तो आज तांचे अवशेश उरल्या पूण तो आज थंय उबो आसा. हांव देव बरें करूं म्हणटा मर्दनगड संवर्धन समितीचें जाणी हें लक्षान आमकां हाडून दिलें की असो संभाजीचो गड हांगा बांदिल्लो म्हणजे स्वता तांणी बांदिल्लो हांगा एक म्हयनोभर राविल्लो गड आज आमचे मदीं आसा म्हणून नाजाल्यार आमकां केन्नाच कळपाक नाशिल्लें की संभाजी महाराजान स्वता बांदिल्लो. तांणी जिखिल्ले खूब गड आसा संभाजी महाराज आपल्या लायफ टायमान खूब गड जिखले पूण हो गड तांणी स्वता बांदिल्लो आसा. ताजी पुरात म्हणजे फाटली स्टोरी कितें आसा ती आमच्या ऑनरेबल मिनिस्टरान सांगल्या आनी त्या खातीर हो गड राखप तितलेंच गरजेचें आसा. म्हाका
दिसता की आज मर्दनगड तांणी सांगलें मर्दन म्हणजे कितें आमी सदां महिषासूर मर्दनी बी कशें म्हणटा मर्दनगड म्हणजे जो दुश्टाचो नाश करता नाल्यार जे वायट प्रवृत्तीचो नाश करता अशें मर्दन म्हणून त्याच मर्दनगड म्हणून ताका नांव दिल्लें आसा कित्याक थंय दुश्टाचो नाश जाल्लो आसा थंयचो पुर्तुगीजाचो गव्हर्नर म्हणजे ताजे थंय दुर्दैवी अंत जाले आनी आतांच सांगिल्ल्या प्रमाणे ताजें अंत जालें आनी तांकां तें म्हणजे आमकां आज जो इगो आसता तसो इगो तेन्ना तांकां जालो आनी तांचें नामोनिशान मिटोवपा खातीर 19 फावटी न्ही 19 फावटी सुरींग घालून ते म्हणजे तो मोडपाचो प्रयत्न केलो म्हणूनच तर आज आमकां ताचो थोडोच भाग मेळटा आज तेन्ना आमी जेन्ना काल तुमी केले तेन्ना थोड्याच भागान आमकां ताची छायाचित्रां दिसूंक आयलीं स्पिकर सर म्हाका मुद्दम सांगून दिसता की आज हे आमी प्रिजर्व कित्याक करपाक जाय हो गड आमी प्रिजर्व कित्याक करपाक जाय आमी पळयलां की मोहनजोदारो आनी हरप्पा जे सिविलायझेशन आशिल्लें तो ओल्डस्ट सिविलायझेशन ते आज पासून आमी आज प्रोटेक्ट करून दवरला थंय कितें आसा थंय अशेच अवशेश आसा थंय कितें आसा बिल्डिंग्यो व्हडल्यो ना थंय पूण हेच अवशेश आमी प्रिजर्व करून दवरल्या आनी आज आमी बऱ्या अभिमानान थंय वचून आमी तें आमचें सिविलायझेशन पळयता त्याच रित्यान होय बी जो गड आसा होय बी त्याच रित्यान प्रिजर्व करपाची गरज आसा हातून खुबश्यो गोश्टी घडिल्ल्यो आसा ज्यो तांणी सांगल्यो म्हणजे कसो औरंगजेबार आमच्या कोंकण प्रांताचेर दोळो आशिल्लो पुर्तुगेज तर हांगा आशिल्लेच पूण ते जेन्ना दक्षिणेंतल्यान हांगा आयले तेन्ना तांचोय दोळो आनी एक कारस्थान करून दोगूय जाण मेळून म्हणजे पुर्तुगीज आनी औरंगजेब मेळून तांणी एक कारस्थान केलें आनी तें कारस्थान कित्याक केलें ताचे पयलींय ताका स्टोरी आसा की औरंगजेबाचो चलो जो आसा ताणें म्हणजे अकबर ताणें औरंगजेबा विरुद्ध बंड केलो आनी तो बंड करून आपल्याक फाल्यां औरंगजेब मारतलो म्हणून धरून ताणें संरक्षण कोणा कडेन घेतलें जाल्यार आमच्या संभाजी महाराजा कडेन घेतलें छत्रपती संभाजी महाराजा कडेन आनी संभाजी महाराजान तांकां हाडून दिवचल दवरिल्लें आनी ते दोनूय तांकां राग आशिल्ले म्हणून दक्षिणेन जेन्ना ते आयले तेन्ना पुर्तुगीजा कडेन एक सिक्रेट पॅक्ट म्हणटा तसो करून म्हणजे आमी दोगूय जाण मेळून कोंकण प्रांताचेर राज्य करया अशें म्हूण ताणें दोगूय जाणांनी ठरयलें आनी ते जेन्ना भायर सरले ही गोश्ट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजान जेन्ना कळ्ळी ताणें आपली फौज घेवन आयली तांकां पुर्तुगीजांक धांवडायले म्हणजे दुर्बाट जी लढाई जाली थंय ते तांकां धांवडावन दिले आनी तेन्ना तांकां कळ्ळें की आज जो फोंड्यान जो एक पोट किल्लो आसा तो सकयल्या हाजे लेवलाचेर आसा आनी ते सकयल्या लेवलाचेर आशिल्ल्या कारणान तांकां आपल्याक सगळ्यांचेर नजर दवरपाक कठीण जातली शत्रूचें आक्रमण कशें स्टॉप करप नाल्यार शत्रूचेर नजर कशी दवरप ही आपल्याक सकयल दवरून चलची ना आनी त्या खातीरूच ताणें हो मर्दनगड म्हणजे स्वता सगळ्यांक हे घेवन ताणें हो येदो व्हडलो मर्दनगडचो किल्लो बांदलो काळांतरान तो मोडलो म्हणजे 70-80 वर्सां तो मराठ्यां कडेन उरलो मागीर सौंदेकर राजा कडेन पावलो मागीर पेशव्यां कडेन पावलो आनी थंयच्यान परत मागीर तो पुर्तुगीजांच्या हातान गेलो तशें तांणी सांगलां दुर्दैवी गोश्ट आशिल्ली पूण तो जालें तें जाल्यो त्यो गोश्टी आमी हें करूंक शकना पूण ताजें संवर्धन करप आज अत्यंत गरजेचें आसा हांवें लास्ट टायमूय ऑनरेबल मिनिस्टराक सांगिल्लें हांव तांचें अभिनंदन करता आसतना हांव तांच्या नजरेक थोड्यो गोश्टी हाडून दिवपाक शकता की आज हांवें लास्ट टायमूय सांगिल्लें हे सगळ्याचे किल्ले आसा मर्दनगडूच न्ही मर्दनगड तर आमकां संवर्धन करूंकूच जाय आनी ते करता करता म्हणजे बाकीच्याय किल्ल्यां कडेन आमी दुर्लक्ष करपाक जायना अशें म्हाका दिसता आज मर्दनगड किल्ल्याचेर आज इतली टॅक्नॉलॉजी आयल्या आज आमचो आदरणीय प्रधानमंत्री 2 मिनटां आमचो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी उदकांत सकयल आशिल्ली द्वारका सोदून काडूंक शकता जाल्यार कितलीय सुरंगां फोडली जाल्यार पसून आज इतली कितलीय सुरिंगां काडून फोडली जाल्यार आज इतली टॅक्नॉलॉजी आसा स्पीकर सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसा की आमी सोदून काडूंक शकता की भितर कितले फावंडेशन भितर आसा आज आमी स्केच काडटा कोणी हें जालो की आमी स्केच काडटा तशें स्केच काडून ताजें आमी संवर्धन करूंक शकता तसो आमी हें करूंक शकता हांव मागता मंत्र्या कडेन म्हजो डिमांड आसा की एक तर तुमी जितले फावंडेशन आसा नाजाल्यार आतां अविशेश आसा ते पयलीं म्हणटा ती प्रोटेक्ट करपाची गरज आसा हें आज फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन आसा आनी आज हिस्ट्री लवर्स जावं आमचे स्टुडंट्स जावं नाजाल्यार पब्लीक जावं आमी थंय वचून ताका एक्सेस आमी करूंक शकना त्या खातीर हो इमिडिएटली जाता तितले बेगीन हो सरकारान फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडल्यान आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटा कडेन सुपूर्द करचो आनी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटा कडेन मागता आज आमी फक्त नोटिफिकेशन काडून जावपाना स्पीकर सर ताजें प्रिजर्वेशन करतले जाल्यार ऑन प्रॅक्टिकल ऑन ग्रावंड वचून ताजी कितें म्हायती आसा आमी हिस्टोरियन्सा कडल्यान सगळें घेवन ताजें एक स्केच करून तशा तसो हें आमी करपाची गरज आसा आनी ह्या फुडल्या पिळगे खातीर आमी सांबाळून दवरपाची गरज आसा
आज आम्ही NEP इम्प्लिमेंट केली. आज आम्ही क्लासरूमान सगळे शिकयतात. होच क्लासरूमान सपोज शिकयता जी गोष्ट आम्ही सपोज किल्ल्यार वचून शिकयली आनी तांकां प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिलें जाल्यार म्हाका दिसता भुरग्यांक ते चड लक्षांत उरतलें. आनी त्या खातीर हांव मागतां की जाता तितल्या बेगीन ह्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटान घेवचें. हांवें आनी एक डिमांड केलो स्पिकर सर की आज महाराष्ट्रान आमी पळयलें की आज एक तांणी ऑथॉरिटी केली, किल्ल्यांची ऑथॉरिटी केली. 12 किल्ले तांचे आसा ती तांची ऑथॉरिटी केली आनी ऑथॉरिटीन युनेस्को कडेन डिमांड केलो आनी आज युनेस्को तांकां फायनान्शियली सपोर्ट करता. म्हजो दुसरो डिमांड आसा की हे तुमी ट्रान्सफर करून आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटा कडेन येतकूच ह्या हाजी एक ऑथॉरिटी करची आनी ह्या ऑथॉरिटी मार्फत तातूंत तुमी हिस्टोरियन्स घ्या, बरे बरे जाणकार घेयात जे हे सांगतले, ती एक ऑथॉरिटी करची. जाल्यार काबार करता स्पीकर सर, ही ऑथॉरिटी करची. ही ऑथॉरिटी करून हो विषय आसा जो युनेस्को कडल्यान फंड घेवप. कित्याक आमचे खुबशे फोर्ट्स आसा, वळवाळे कोट आसा, काब दे राम आसा, तिराकोल आसा, बेतूल आसा, मुर्मुगांव आसा. हे सगळे फोर्टांक आज संरक्षण आनी बरे रितीन तांकां प्रिजर्व करपाची गरज आसा. हे सगळे आमच्या सगळ्या पराक्रमाचो हो एक साक्षीदार आसा हे फोर्ट्स आमचे जे आसा. आनी त्या खातीर हांव मागता मिनिस्टरा कडेन की जी ऑथॉरिटी करची, ऑथॉरिटीन जाणकार घालचे जाणे करून ते युनेस्कोक बरोवन हे सगळे फोर्ट आमची जी दायज आसा ते टिकोवन दवरपा खातीर प्रयत्न करतो. इतलेंच म्हज्या मागणें आसा. स्पीकर सर, आयज जो विशय आसा न्ही रेजोल्युशन जे मांडलां दाजी सालकर बाबा, आतां मिनिस्टरांनी उलयल्लें आसा आनी दाजी सालकरांनी उलयल्लें आसा आनी म्हत्व कितलें आसा ह्या फोर्टाचें ह्या दोगांनी सांगलेलें आसा. पूण स्पीकर सर, जसो छत्रपती शिवाजी महाराज आनी तसोच छत्रपती संभाजी महाराज हो एकूच फोर्ट फोंडा भागान आसा आनी जशें दाजी सालकरान मांडलेलें आसा की हो फोर्ट प्रिजर्व जावपाक जाय आनी प्रोटेक्ट जावपाक जाय आनी फुडें कशें डेव्हलपमेंट करतले हेजेंय म्हाका दिसता मिनिस्टरान सांगपाची गरज आसा. कारण कितें आसा, खुबशीं वर्सां जालीं ह्या फोर्टाचेर दुर्लक्ष जाल्लें आसा आनी ते आजून पर्यंत हेजे फुडें कांयच जावना. काल मिनिस्टर वचून पळयला, सो म्हाकाय दिसता की हो जो फोर्ट जो आमचो हेरिटेज आसा, आमची हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, जशें हांव मिनिस्टराक प्रत्येक वेळार सांगता की हे प्रोटेक्ट उरपाक जाय. सो म्हाजोय तोच डिमांड आसा की बेगांच्या बेगीन ह्या फोर्टाचेर कितें करतले हेजो एक टोटल स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जो आसा अलॉंग विथ सगळे घेवचो आनी तो फुडें व्हरचो. सो आनीक आनी चड करना. सो मिनिस्टरान आतां सांगता आसतना आमकां सांगचें की कितें तुमी स्टेप्स घेतले ते. येस, शिवला स्पीकर. सभापती महोदय, माननीय विधानसभेचे सदस्य कृष्णा साळकर यांनी मर्दनगडाचे जतन व्हावे या मागणीसाठी मांडलेल्या खाजगी सदस्य ठरावाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. इतिहासकारांनी लिहिलेल्या या मर्दनगडाविषयी थोडी माहिती मी सभागृहा नजरेसमोर आणू इच्छितो. सभापती महोदय, हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे तेवढेच पराक्रमी पुत्र वीर संभाजी महाराज यांची जीवनचरित्रे म्हणजे भारतीय इतिहासातील धगधगते पर्व आहे. स्वधर्मासाठी प्राणांतिक हाल सोसून बलिदान दिलेले छत्रपती संभाजी महाराज हे तर असीम शौर्याचे स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांनी स्वराज्यासाठी जिंकलेल्या लढाया, गाजवलेले शौर्य आजही आम्हाला प्रेरणा देतात. गोव्याच्या इतिहासात समृद्ध आहे. अनेक राजवंशांनी गोव्यावर शतकानुशतके राज्य केलं. या राज्याला लाभलेल्या सुंदर किनारपट्टी आणि सागरी व्यापारांच्या संधीमुळे अनेक राजे महाराजे गोव्यात वळले. यापैकी एक म्हणजे पोर्तुगीज सत्ता. 1510 मध्ये पोर्तुगीज गोव्यात आले. मात्र तेव्हा गोव्यात आदिलशाही राज्य होते आणि फोंडा हा भाग आदिलशाहीच्या राजवटीत होता. स्पीकर सर, आज प्रायव्हेट रेझोल्युशन जाल्या उपरांत डिमांडूय आसा. म्हाका दिसता वयल्यान गिलोटीन आमी 7चेर हेला मुद्दा म्हणून. म्हाका दिसता एक मिनटात कोणाक मेन्शन कितें करपाक जाय ते 5 मिनिटां. आदिलशाही राजवटीत बेतूल येथे एक किल्ला बांधलेला होता. तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला. गोव्यातील बराचसा प्रांत छत्रपती शिवरायांच्या राजवटीचा भाग होता. नार्वेच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा थोडक्यात सांगा.
जीर्णोद्धारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. बरेचसे किल्ले गड छत्रपतीने तेव्हा ताब्यात घेतले होते व काही किल्ले बांधले होते. संभाजी महाराजांनी तर पराक्रमाची शौर्य करताना गोवा जवळपास पोर्तुगीजापासून मुक्त केला होता. पण मुघलांनी अन्य ठिकाणी केलेल्या आग्रहामुळे संभाजी महाराजांना तिथे धाव घ्यावी लागल्याने पोर्तुगीजांची राजवट बचावली. अन्यथा गोव्याचा इतिहास बदलून गेला असता. सभापती महाशय, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराज राजेही गोव्यावर मोठा प्रभाव आहे. विशेष फोंड्यातील मर्दनगडाचा विषय निघतो तेव्हा आठवतात ते छत्रपती संभाजी महाराज. इतिहासाचे अभ्यासक सचिन बदगे यांच्यासह अनेक इतिहासकारांनी अभ्यासकांनी याविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी 1663 मध्ये पोर्तुगीजांना तडाखा देऊन दोन मिनिटं फोंडा चिकटाचे मनसुबे उतरून लावले होते. संभाजी महाराजांना जेव्हा फोंडा येथील किल्ला कमकुवत वाटल्याने त्यांनी सध्याच्या जागी नवा गड बांधला आणि त्याला मर्दनगड असे नाव दिले. पुढे 1756 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीज विजयी कोंडदी आल्वा यांच्या सैन्याचे मर्दन करून या गडाचे नाव मर्दनगड ठेवले. मराठ्यांचे प्रतीक म्हणजे मर्दनगड भुईसपाट करणं पोर्तुगीजांचं प्रमुख ध्येय होतं. 17 मे 1763 रोजी झालेल्या 14 दिवसांच्या भयंकर लढाईनंतर मर्दनगड किल्ला पोर्तुगीजांच्या हाती सापडला. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा छत्रपती संभाजी महाराजांचा हा गड बांधण्यासाठी पोर्तुगीजांनी तब्बल 17 दिवस काम केले. सभापती महाशय, मर्दनगडचा सारा इतिहास रोमांचकारी तेवढा प्रेरणाही आहे. मर्दनगडाचे स्मरण करणाऱ्यांना तसेच तिथे भेट देणाऱ्यांना हा गड स्फूर्ती ऊर्जा देत आला आहे. मात्र दुर्दैवाने शौर्याचे प्रतीक असलेला मर्दनगड अजूनही त्याच अवस्थेत कायम आहे. सभापती महोदय, आमच्या सरकारने माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत नार्वेचे सप्तशृंगी मंदिर सुशोभित केले आहे. किल्ला सुशोभित होणार आहे. त्याप्रमाणे मराठ्यांच्या तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या या मर्दनगडाचे जतन झाले पाहिजे. भावी पिढीला या गडाचा देवापीठ इतिहास समजला पाहिजे. त्यासाठी या गडाचे सुशोभीकरण करावे, तसेच गडावर भेट देणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. काल गडाचे मंत्री सुभाष फडके व संचालक निलेश फडके यांनी भेट दिली आहे. माझी विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना त्यांनी लवकरात लवकर यात लक्ष घालून मर्दनगड किल्ला जतन करावा. जय शंभूराज, जय गोवा. येस तुम्ही शॉर्टकट एकदम शॉर्टकट स्पीकर सर, ठाणे इतिहास आजचे प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन म्हणजे दोतोर ठाणे सगळं इतिहास सांगा वाचलं पाहिजे सगळं ना 2 मिनिटांनी सांगता. हांव तांच्या रेझोल्युशनाक सपोर्ट करता. जो मर्दनगड फोर्ट आसा फोंड्या तो कित्याक इम्प्रूव कर, हाच्या फाटल्यान व्हडली हिस्ट्री आसा. हिस्ट्री इतलीच आसा, सगळ्यांनी सांगल्या, पूण हांव 2 मिनिटांनी सांगता हिस्ट्री. हो फोर्ट बांदच्या पयलीं एक्चुअली कितें आसा, छत्रपती शिवाजी महाराजान फोंडा फोर्ट म्हणून आसलो, हो आदिलशाहान बांदलेलो आणि एकदा 1664 कॅप्चर करपाक पळयलो, जावंक ना. परत एकदा कॅप्चर करपाक पळयलो आणि तेन्ना तो त्यांनी फोर्ट कॅप्चर केलो. पण तो फोर्ट कॅप्चर करतूक सुनी पोर्तुगीजांनी कितें केलो, तो फोर्टूच पोर्तुगीज गव्हर्नर ताचें नांवूय सांगता. कित्याक दॅट वॉज वन थिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोंदी आल्वा ह्या गव्हर्नरान तो डिस्ट्रॉय केलो आणि संभाजी महाराजान परत फोर्ट बांधली आणि तो फोर्ट जो बांधला हो मर्दनगड बांधला, एकदम टॉपाचेर व्हरान बांधलेलो आसा. आणि हो फोर्ट जेन्ना पयलीं तांच्यांनी बांधलो आणि परत 17 आणि हो फोर्ट संभाजी महाराजानंतर पेशव्यांनी ताचो कंट्रोल घेतलो. 17 जून 1755 पुर्तुगीजांनी हो परत फोर्ट हे केलो, अटॅक केलो. ह्या फोर्टाचेर एकच सांगताय, येसाजी उपारकर असले, त्याच्याकडे 200 लोक असले. हे कित्याक इतिहास सांगता, जर मनशाकडे चड लोकांची गरज ना, थोडेच लोक असले सुद्धा त्यांना करता. आणि पुर्तुगीजांनी ते हरयले आणि दॅट वॉज द सॅडेस्ट डे इन पुर्तुगीज हिस्ट्री की एक गव्हर्नराक तिकडच्या फोर्टाचेर मारलेलो. सो व्हडली हिस्ट्री आसा हो फोर्ट जावपाक जाय. श्री गोविंद गावडे मागणी करता 2-3 मिनिटांनी सर. खासगी सदस्य ठरावास जो आदरणीय आमदार दाजी साळकर यांनी मांडला त्याला समर्थन करण्यासाठी मी उभा आहे. त्याच्यापूर्वी मी एक स्वर्गीय विष्णुसूर्या वाघ यांनी सुंदर असा ह्या गोव्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या आगमनावरती आणि या फोंड्या किल्ल्यावरती कसा पोहोचला याच्यावरती एक पोवाडा लिहिलेला आहे. तो एक पोवाडा मी सादर करतोय तुमच्या समोर. सभापती महाशय, शाहीरकर विष्णुसूर्या वाघ म्हणतात,
अनंत ऊर्जा घेऊन इथली सळसळते माती, दर्यावरून आले शिवाजी खडग घेऊन हाती, दुर्भाटीच्या बंदरावरती चरण स्पर्श केला, तेथून राजा फोंड्यामधल्या किल्ल्याशी आला, चहूबाजूने वेढा घालून केली तटबंदी, किल्ल्यावरची रसद तोडली युद्ध होई जंगी, 3 महिने युद्ध चालले तुंबळ घनघोर, हळूहळू ओसरू लागला मोहम्मद खाचा जोर, तशात पाऊस सुरू झाला असा धुवाधार, होऊन बिजली शिवरायांची तळपे तलपार, होऊन बिजली शिवरायांची तळपे तलवार. होय सभापती महाशय, 16 मे 1675 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजीने हा फोंड्याचा किल्ला जिंकला. पण हा फोंड्याचा किल्ला जिंकला त्यामध्ये सुद्धा गोवेकर गावकरी आणि त्यांच्या महिलांचा सुद्धा सहभाग होता, हे विसरता कामा नये. ज्यावेळी मायनाक भंडारी सारखा सेनापती ज्याने ह्या किल्ल्यावर भेट देण्यासाठी त्याची पळथाडी करण्यासाठी आला, त्यावेळी ह्याच गावकऱ्यांना घेऊन त्यात लागणारे दोरखंड आणि शिड्या, म्हणजे शिड्या म्हणजे काय हे त्या गावकऱ्यांना माहित नव्हतं. ते समजून सांगण्यासाठी मायनाक भंडारी कशा काय सांगतोय, कोणी वाढल्यानंतर जी आपण कोकणीमध्ये निसण बनवतो त्याला मराठी तिरडी म्हणतात, ती तिरडी बनवायला येतं का हा एक प्रश्न केलाय. ते गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं सांगितलं की होय आम्हाला येतात, आणि म्हणूनच जवळजवळ 100 दोरखंड आणि 500 शिड्या या किल्ल्यावरती जाण्यासाठी ह्या गावकऱ्याने बांधून घेतल्या, गावकऱ्यांकडून बांधून घेतल्या. तदनंतर अशी एका गोवेकरांच्या महिलांची इथे एक आसबाब आहे, जी मैनावती नावाची महिला याच किल्ल्यावरती जाऊन महमद खानचे प्रमुख सरदार जे होते त्यांना फितवण्यासाठी काही जणांना अर्धा शेर सोन्याची कडी दिली. ती कडी कुठून बनवून घेतली, ती मठ ग्रामातून सोनार करून घेतली. का घेतली आणि का दिली? छत्रपती शिवाजी महाराज हा नियोजनाचा बादशाह होता. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक क्षणी नियोजन केलं. शॉर्ट ब्रीफ सांगा. 1-2 मिनिट. हा इतिहास समजणे खूप महत्वाचा आहे महाशय, कारण इथं मुलं बसलेली आहेत, तिथं मुलं बसलेली आहे, इथं मुलं बसलेली आहे. कारण हा इतिहास मी मर्दनकर कशासाठी बांधायला हवा या अनुसरून मी सांगतोय आहे. पण त्याच्यावेळी मी म्हटलं नियोजनाचा बादशाह. पण ज्यावेळी ह्या किल्ल्यावरती चढाई झाली त्यावेळी घोरघादार पाऊस पडत होता, हेच मी माझ्या पोवाड्यात सांगितलेलं आहे. पण ह्या पावसात हे युद्ध झालं. रात्रीच्या मध्यरात्री त्याचा प्रारंभ झाला आणि ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फरमान पाठवलं की युद्ध मध्यरात्री व्हायला पाहिजे, कारण महमद खानला मदत करण्यासाठी जवळजवळ 1,500 घोडेदळ आणि 3,000 पायदळ यायला निघाले होते. पण महादईला पूर आल्या कारणामुळे ते तिथून अडकून पडले आणि म्हणूनच मध्यरात्री प्रारंभ झाला. 10 माणसांचा दहिजा तयार झाल्यानंतर प्रत्येक तुकड्यावर एक जुमलेदार नेमण्यात आला आणि हे जुमले घेऊन 5-6 जुमले घेऊन मायनाक भंडारी सिद्धार्थच्या पर्वताच्या बाजूने तुटून पडले. दुसऱ्या बाजूने इब्राहिम खान बेतवड्याच्या तळाहून वरती आले आणि खवळीची बाजू बहिर्जी सांभाळली. आभाळातून बरसणाऱ्या धुव्वाधार पावसात तलवारी चमकू लागल्या. लखलखत्या बिजलीप्रमाणे आणि त्या शस्त्रांच्या महापुरात वाहून गेलं आदिलशहाचं अहंकार. लढाई संपता सूर्योदय झाला आणि त्याच सूर्याच्या सोनेरी प्रकाशात विजयी मुद्रेतील महाराजांना घडवल्यानंतर त्याला शाबासकीची थाप देताना शिवाजी शेवटच्या क्षणी म्हणतात, शाबास इब्राहिम, शाबास मायनाक बहिर्जी, पराक्रमाची शर्त केलीत, कमाल केली तर हा म्हटला किल्ला सर केलात. इब्राहिम खान या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून उगवत्या सूर्याला साक्षीदार ठेवून आम्ही या नेमणूक करीत आहोत, तुमची किल्ल्याची नेमणूक करीत आहोत. माझ्या शूर सोबत्यांनो, तुमच्या पराक्रमी समशेरीनं तुम्ही महमद खानचं मर्दन केलं,
म्हणून या किल्ल्याचं नाव आपण मर्दनगड ठेवत आहोत. मर्दनगड ठेवत आहोत. याचा इतिहास आहे. म्हणूनच हा इतिहास समजण्यापूर्वी त्यावेळी हा डागडुजी करणारा हा त्या डागडुजी मध्ये या मुलांना समजण्याची गरज आहे की फक्त नियोजन आणि आपल्या आयुष्यामध्ये मर्दनगड कसा काय येऊ शकतो हे जिवंत उदाहरण काय आहे तर ते मर्दनगड आहे. हा मर्दनगड डागडुजी करावी अशी मी आदरणीय महोदयांना मंत्री महोदयांना नम्र विनंती करेन. धन्यवाद. आणि उल्लास सगळे तुमचं काय उल्हास दिसता गोविंद गावडे जर मंत्री आशिल्लो जाल्यार हे सगळें आयकूंक मेळपाचें. ते भशेन मुखेलमंत्र्यान सारकें चिंतलें तें आनी मंत्री ना म्हणून इतलें वचोंक मेळ्ळें. स्पीकर सर, गड महाराष्ट्रात खुबशे गड आसात. राजगड आसा, सिंहगड आसा, रायगड आसा, विशाळगड आसा. सगळे गड आज सुद्धा बऱ्या पद्धतीन मेंटेन केल्ले आमकां पळोवपाक मेळटा. शिवाजीचे प्रिन्सिपल आसताले जो गड घेता तो गड तो सारको सिस्टमॅटिकली सेक्युअर करून दवरतालो. आणि म्हणूनच म्हाका दिसता गोंयांत हो मर्दनगड जे आता सगळ्या कलिग्सांनी सांगले की संभाजी राजाचे क्रिएशन म्हणजे हो मर्दनगड. आणि हो मर्दनगड अत्यंत पवित्र स्थाना भशेन सांबाळून दवरप हे गोंय सरकाराचे कर्तव्य ठरता. महाराष्ट्रात सगळे किल्ले सगळे फोर्ट हे सरकार अत्यंत बऱ्या पद्धतीन सांबाळटा. तांची कमिटी सुद्धा करून ते मेंटेन करता. त्याच भशेन हांव मिनिस्टरा कडेन मागता की हो ठराव अत्यंत बरो आसा. ह्या ठरावाक आमचो बाब साळकारान जो सळा मांडला ताका सपोर्ट करता आणि ताचे कडेन मागता की हो गड एक पुराणीक सामकें म्हणजे पयलींचें ऐतिहासीक स्थान अशें म्हणून तें मेंटेन करा. पुजा स्थान म्हणून एक मेंटेन करा. तें तुमी करचें अशें तुमचे कडेन अपेक्षा मर्दनगड माझ्या मतदारसंघामध्ये येत असल्यानं मला 2 शब्द इथं बोलण्याची संधी मिळावी अशी मी मागणी करतो आणि तुम्ही ती द्याल अशी विनंती करतो. आपल्याला माहित आहे इतिहास हा खूप जुना आहे, मोठा आहे आणि तो इतिहास सांभाळण्याची गरज आज आम्हाला आहे. आणि त्यातूनच खूप जणांनी इथं फोंडा म्हटलं. फोंडा नव्हे तर तो केवला आहे. काढून बघा, तो केवला आहे. आणि केवल्यामध्ये एक कोटा नावाचं छोटस गाव होतं आणि त्या कोटामध्ये हा सुरुवातीचा किल्ला आहे आणि त्यानंतर तो मर्दनगड झाला. मी एवढंच म्हणेन की हे सगळं होण्यासाठी आज मी त्यांना मुद्दाम अभिनंदन करतो दोघांचाही, ज्यांनी हा ठराव मांडला त्यांचं पण आणि मंत्री साहेबांनी इथं चांगलं भाषण केलं त्यानंतर गोविंद गावडेने केलं त्यांचं अभिनंदन करतो. पण सुरुवातीला इथं सुरुवात जर करणार तर आम्हाला तिथं रस्ता न्यायला पाहिजे. रस्ता देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही पण तयार आहोत. जिथं जिथं आमची जमीन आहे तिथून हा रस्ता आपण नेऊया किंवा दुर्गा घाट ह्या भागातून रस्ता नेऊया. हे रस्ता आणि त्यानंतर आणि एक गोष्ट इथं नमूद करतो, त्या किल्ल्यावरती साफसफाई करून तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहायला पाहिजे त्या सकट असं नव्हे. आणि त्यासाठी कितीही त्रास पडले तर ते आम्ही करायला पाहिजे. तिसरी गोष्ट खूप महत्वाची, त्याच्या पुढं सिद्धनाथ पर्वत आहे, मध्ये मर्दनगड आहे आणि इथं आमचं फर्मागुडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोर्ट आहे. केबल स्टे पाहिजे. केबल स्टे जर घातला सबंध फोंड्याचा परिसर साधारण वरच्यावर आम्हाला दिसून येईल. सगळं त्यात हे सगळं आपण करूया विनंती करतो आणि मंत्र्यांनी हे आपल्या हातात घ्यावं अशी पण विनंती करतो. Speaker sir, I rise to support the private members resolution moved by दाजी साळकर. आणि सुरवातेक हिस्ट्री छत्रपती शिवाजी महाराजाची सगळ्यांनी सांगला आणि म्हाका दिसता खास करून there is the proposal to protect and develop this मर्दानगड fort in Ponda खूप गरजेचें इम्पॉर्टंट कित्याक एका हिस्ट्री आसा कल्चरल वॅल्यू फॉर द रिजन. आणि हें कन्जर्वेशन जेन्ना करतना म्हाका दिसता यू शूड गो बियॉन्ड सर्फेस ब्युटिफिकेशन. फोर्ट जे एक्सपर्ट with regards to assessment आणि proper documentation तशेंच एक restoration using heritage norms since you are the minister for that. आणि तशेंच
एक स्टेटीक एक ऑपॉर्च्युनिटी आहा टू मॅप डॉक्युमेंट एंड प्रायोरिटाइज our inland forts and the historical structures in the state of Goa. Mardangarh could be a model for grassroots led heritage conversation and म्हाका दिसता if backed by intent and expertise and एक long term vision जाल्यार म्हाका दिसता the honorable minister should. म्हाका दिसता हो ठराव जो आसा एकमतान मानून आमी घेतात किंवा कारण सगळ्यांनीच येस तुमी उलयतात उलयले न्ही तुमी उबे येतलो तू उलयलो स्टार्टिंग एकमतान मानून घेऊया एकमतान मानून घेऊया ठराव ताका तो अश्युरन्स दिता आपूण करता म्हणून मागीर फाटल्यान घेवप सभापती महाशय केबल या किल्ल्याच्या मर्दनगडाच्या विषयी महत्वाचे शौर्यगाथा आणि महत्व आम्ही सगळ्यांनी ऐकल्ले आसा आणि हे फक्त आमच्या पुरते मर्यादित किंवा ही स्टोरी अशें म्हणून फाल्यां सकाळी केन्ना येयत म्हणून हांव दुसरी एक गजाल सांगता अनेक ऐतिहासिकांनी हाची नोंद केल्ली आसा ते म्हणजेच आमचे डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकर या थोर इतिहासकार तांच्या पुर्तुगीज आणि मराठी संबंध या पुस्तकां भितर आसात आमच्या आर्कायव्जा भितर आयज आमी काढून पळयले आसा अनेक डॉक्युमेंटेशन पुर्तुगीजांनी स्वता जावन केल्लें की मर्दनगडाचेर ज्यो गोष्टी जाल्ल्यो आसात ते तातूंतय आस्पाव आसा स देसाई हो एक लेखक आसा शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रां तांचे कडेन आसात सुरेंद्रनाथ सेन पोर्तुगीज आणि मराठी यांचे शोधपत्रक या पुस्तकां भितर आसा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे आणि शिवचरित्र पत्रसंहार संग्रह या सगळ्या पुस्तकांनी आणि अनेक पुस्तकांनी हाचो आवर्जून उल्लेख आसा फाल्यां सकाळी हाच्या नंतर ही एक कहाणी एक स्टोरी घडयल्ली कथीत स्टोरी म्हणपाक जायना म्हणून हांवें संदर्भ दिता आणि जशे केबल स्टे म्हणा किंवा त्याचे सौंदर्यीकरण म्हणा किंवा त्याचे स्मारक छत्रपती धर्मराज संभाजीराजेचे स्मारक या गोष्टीचो आम्ही करपाचो प्रयत्न करतात पण पयलीं हो मॉन्युमेंट अजून पर्यंत नोटिफाय जालो ना म्हणून त्याचे संवर्धन करपाचे त्याचे रक्षण करपाचे त्याचे सुंदरीकरण करपाचे आणि ह्या खातीर आमकां ते आमच्या just take out declaration करता looking at the historical significance of the Mardangarh, the archaeological remains and preservation of the heritage, we will take up the notification of this site as protected and take up its conservation as per the Goa Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act 1978 and Rules 1980 हे केल्यानंतर बाकीच्यो वस्तू आम्ही व्यवस्थित त्याचे आमच्या बजेटान भितर एलोकेशन करून घेतले सभापती महाशय म्हाका दिसता की ह्या ठरावाक आम्ही आश्वासन दिले नंतर दाजी साळकर हांणी हो प्रस्ताव फाटी घेवचो फाटी घेता आणि एकूच एश्युरन्स दिवचे की रस्तो करपाचो प्रोसेस तरी नोटिफिकेशन जातले बरोबर आसा पूण नोटिफिकेशन जावनूच कोता येवपाना ते प्रिजर्व करपा खातीर तुम्ही इमिडिएटली स्टेप्स घ्या रस्तो जावप गरजेचो आतां बाब सुनील ढवळीकर बाबान सांगले की आपलो जागो आसा आपूण दिवपा एक एनओसी तुमकां आगांच मेळ्ळी सो ते सपोज बेगीन जाता रस्त्याचें काम बेगीन जाता जाल्यार वयर स्मारक सभापती महाशय आदरणीय मंत्री दवळीकर आणि आपल्या जाग्यांतल्यान जर रस्तो दिलो जर जाय निश्चितपणान जातले नाल्यार सरकारी दरबारान भितर जे कायदे आसात ते फॉलो करून कारण हे वन खात्याच्या जमनींतल्यान रस्तो काडपा खातीर आमी योग्य ते सरकारी दरबारान आणि केंद्र सरकारा कडेन मागणी करून भाटकार तो दितलो आणि ऑथॉरिटी कडची जाणे करून आमकां फायनान्शियली पसून ताका कांयच आमकां युनेस्को कडल्यान मेळूंक शकतले तोय प्रोसेस सुरवात करचो सभापती महाशय तांचो दुसरो प्रस्ताव हाता लागून आसा एक प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्रान भितर एक त्याची ऑथॉरिटी म्हणून केल्ले आसा जशे डेव्हलपमेंट ऑथॉरिटी किल्ले डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हांवूय ताचे हे पळयता हांव आतां तुमकां आश्वासन दिना पूण कशे पद्दतीन कायद्याच्या दृश्टिकोनांतल्यान आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या अंतर्गत जर अशें प्राधिकरण स्थापन करून जशे महाराष्ट्रान भितर एक युनेस्को भितर 12 किल्ले जाल्ले आसात तांणी प्राधिकरण केले आणि थंयचे जे माजी खासदार आसात संभाजीराजे हे त्या प्राधिकरणा मार्फत युनेस्कोंतल्यान तांकां फंडिंग आयज जाता आणि बरे भशेन किल्ल्याचें ब्युटिफिकेशन जाता आणि संवर्धन जाता त्या धर्तीचेर आमकां कितें मेळटा जर जाय जाल्यार निश्चितपणान करतले मंत्र्याच्या आश्वासनाचेर हांव म्हजो प्रस्ताव फाटी घेता प्रश्न असो आसा थाराव फाटी घेवपाक अनुमती दिवची काय कितें जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें जेका मान्य ना ताणें ना म्हणचें
हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें, हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें, थाराव फाटी घेतलो. तुम्ही पळयतात GNH. Bringing in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a dream and wanna race it to the tribe. Nuff said it's in, so I joined the tribe. Nuff said. Never see me 'cause I'm racing against the time. Wanna hear you scream.